परीक्षेबद्दल मी कीन ऑब्झर्वर होतो. तरी कम्प्लीट रोल काय एमएससी करणं गरजेचं आहे. कसली करता करता तू यूपीएससी सारख्या परीक्षेची तयारी कशी काय गेल्याच टप्प्यामधून कितीही पायऱ्या सक्सेसफुली क्लिअर केलेल्या आता रिस्क दिला. कारण की 3 years हा जो टाइम आहे तो टाइम खूप कमी असतो आणि त्या कमी मला गर्लफ्रेंड पाहिजे तर मी निश्चितच अशी गर्लफ्रेंड निवडली असती की जी, कारण की मॅमनीच मला म्हणजे शिकवलं सायन्स त्या शिकवायच्या मला 8 ते 10 मध्ये. हॅलो कपिल, खूप खूप स्वागत आहे तुझं आमच्या करिअर गाईड या युट्यूब चॅनलवर. कपिलने नुकतंच यूपीएससी परीक्षा क्रॅक केलेली आहे आणि तो क्लास 1 ऑफिसर झालेला आहे. त्याचे जे पद आहे ते आहे जिओ सायंटिस्ट. तर आज आपल्याला कपिल संपूर्ण माहिती देणार आहे यूपीएससी परीक्षेबद्दल आणि जिओ सायंटिस्ट नेमकं कसं बनायचं त्याबद्दल कम्प्लीट रोड मॅप आपल्याला कपिल आज देणार आहे. तर या चॅनलवर कपिलचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. महत्वाचं म्हणजे कपिलबद्दल सांगायचं तर यूपीएससी सारखी परीक्षा कपिलने 3ही पायऱ्या ज्या आपण म्हणतो प्रिलिम, मेन आणि इंटरव्ह्यू या 3ही पायऱ्या त्यांनी पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्लिअर केलेल्या आहे. हे अतिशय कौतुकास्पद आहे आणि तो अतिशय रुरल एरियाला बिलॉंग करतो आणि एक मिडल क्लास फॅमिलीचा स्टुडंट आहे. तर तुम्ही खरंच आता आज जाणून घेणार आहात की अशा परिस्थितीतूनही कसं काय आपण यूपीएससी सारखी परीक्षा देऊन एक क्लास 1 ऑफिसर बनू शकतो. तर कपिल, माझा पहिला प्रश्न तुझ्यासाठी असा आहे की जिओ सायंटिस्ट व्हायचं आहे किंवा यूपीएससीची परीक्षा द्यायची आहे हा विचार तुझ्या मनात कधी आला? म्हणजे जसं होतं ना, एखाद्या मुलाला लहानपणापासूनच त्याचं ध्येय माहीत असते. एखाद्याला आपण विचारलं तो लहानपणापासूनच सांगतो की मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे. तर असं तुझ्यासोबत होतं की काही पर्टिक्युलर एज नंतर काही टर्निंग पॉइंट आलं त्यानंतर तू ठरवलं की तुला जिओलॉजिस्ट व्हायचं आहे की यूपीएससीची परीक्षा द्यायची आहे? ऍक्च्युली असं काही नव्हतं की मला आधीपासूनच डिसाइडेड होतं की नाही मला जिओलॉजिस्ट किंवा जिओ सायंटिस्टच बनायचं आहे. लहानपणापासूनच मला थोडी निसर्गाविषयी ओढ होती, आवड होती. मला आवडायचं बाहेर जायला आणि बाहेरच्या निसर्गातल्या गोष्टींना ऑब्झर्व करायला. मी एक कीन ऑब्झर्वर होतो लहानपणापासूनच. सो इट वॉज लाईक की मला तेव्हाही कदाचित म्हणजे एक ओढ होती, बट असं नाही की मला बनायचंच आहे, एकदम असं फिक्स्ड नव्हतं. तर रादर जे तुम्ही दुसरं ऑप्शन म्हणजे दुसरी जी गोष्ट म्हटली की एक टर्निंग पॉइंट आला. निश्चितच माझ्या आयुष्यात पण एक टर्निंग पॉइंट आला की ज्या पॉइंटला मला असं वाटलं की नाही आपल्याला या पदासाठी म्हणजे हे पद आपल्याला सूट होईल आणि हेच माझं स्वप्न आहे की जिओलॉजिस्ट किंवा जिओ सायंटिस्ट ऍट जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया इथे कुठेतरी आपण कार्य करू शकतो आणि खूप चांगल्यानी तिथे आपण बऱ्याच ज्या गोष्टी आहेत जे काम करतो, जे रॉक्स आहेत आणि वेगवेगळे फीचर्स आहेत, जिओमॉर्फोलॉजिकल फीचर्स ज्याला आम्ही म्हणतो, तर त्यांची आम्ही स्टडी करू शकतो. ते मला तिथे कळालं. लहानपणी मला आठवतं की मी नदीच्या म्हणजे नदीकडे लक्ष देऊन बघायचो की का बरं नदी अशीच टर्न घेते आणि इट फॉलोज सायनस पाथ. तर वाय? तर असे काही प्रश्न होते जे कुठेतरी असं मिस्टेरियस व्हायचं की नाही मला या गोष्टी शिकायला आवडतील. आणि निश्चितच त्यात वाटा असा तुमचाही आहे मॅम की कारण तुम्हीच मला सायन्स हा एक महत्वाचा विषय 8वी 9वी 10वीला शिकवला. तर त्यात कुठेतरी शिक्षकांचा पण वाटा आहे ज्यांनी माझ्यामध्ये विज्ञानाविषयी एक आवड निर्माण केली आणि त्याचं म्हणजे आपल्याला बीजही म्हणता येईल जे मनामध्ये असं पेरून घेतलं. त्यानंतर टर्निंग पॉइंटचं सांगायचं झाल्यास टर्निंग पॉइंट तो आला माझा ग्रॅज्युएशनमध्ये. कारण इथे महाराष्ट्राच्या जसं की आपण सांगितलंच की मी रुरल पार्टमधून आलो आहे आणि इकडच्या म्हणजे शाळांमध्ये वगैरे जिओलॉजी हा स्पेसिफिक विषय असा आधीपासूनच इंट्रोड्यूस केला जात नाही. तर त्याविषयी मला निश्चितच कल्पनाही नव्हती आणि जास्तीत जास्त लोक इंजिनिअरिंग आणि मेडिकलकडे वळण्याचा प्रयत्न करतात कारण की तो असा प्रिस्क्राईब्ड पाथ आधीपासूनच डिसाइडेड आहे आणि त्याच्याविषयी लोकांना कल्पना आहे.
तर झालं असं की मी इथनं जे फर्ग्युसन कॉलेजमध्ये बीएससी करताना जेव्हा आम्हाला विषय निवडायचे होते की वी हॅड टू डिसाईड की कोणते 4 विषय घ्यायचे. तिथे असं असतं स्ट्रक्चर की फर्स्ट इयरला 4 विषय घ्यायचे असतात आणि सेकंड इयरला 3 विषय आणि थर्ड इयरला एकच विषय असतो जो एक स्पेशल सब्जेक्ट म्हणून असतो. तर तिथलं बीएससीचं स्ट्रक्चर असं आहे. तर त्याच्यामध्ये पण मग बीएससीला माझे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स हे विषय तर आधीच डिसाइडेड होते, पण त्यासोबत ऑप्शन होता तर एक जिओलॉजीचा आणि एक फोटोग्राफीचा. तर माझी ताई पण तिथेच होती, ती एमपीएससीची प्रिपरेशन करत होती त्यावेळी. तर फर्ग्युसन कॉलेजला असताना निवडायच्या क्षणी मी जिओलॉजी हा सब्जेक्ट घेतला, जरी त्याचं कारण हे नव्हतं. मी ऍज अ ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून हा तेव्हा विषय घेतला, पण निश्चितच मला असं वाटतं की तोच माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट होता. आणि त्याच्यामध्ये मग मी जिओलॉजी घेतल्यावर सेकंड इयरला मी मॅथ्सचा विषय ड्रॉप केला आणि मला फिजिक्स केमिस्ट्री आणि जिओलॉजी होतं. तर या फर्स्ट इयरच्या जिओलॉजी कोर्सेस आणि सेकंड इयरमध्ये जिओलॉजी घेतल्यावरती मला असं वाटलं की खरंच हा पाथ असा कुठेतरी आहे की ज्यामध्ये मी काहीतरी वेगळं करू शकतो, जे की माझं आधीपासूनच स्वप्न होतं. मला इंजिनिअरिंग किंवा मेडिकलची तेवढी इतकी आवड नव्हती आणि मला असं वाटलं की याच्यामध्येच मी पुढचं करिअर नक्कीच करू शकतो. आणि मग मी थर्ड इयरमध्ये मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे विषय ड्रॉप केले आणि मी फक्त जिओलॉजी हा विषय घेऊन थर्ड इयरला पूर्ण म्हणजे कोर सब्जेक्ट म्हणून माझा ऍज अ स्पेशल सब्जेक्ट म्हणून बीएससी झालं. तेव्हाच आमच्या कॉलेजला आय थिंक थर्ड इयरला असतानाच जीएसआय जिथे माझं सिलेक्शन झालं आहे तिथले ऑफिसर भेट द्यायला आले होते आणि त्यांनी आम्हाला एक म्हणजे लेक्चर दिलं होतं की कशा प्रकारे आपण जिओलॉजिस्ट बनू शकतो. आणि तेव्हाच मला माहिती झालं आणि तेव्हाच कुठेतरी मनात मी पक्क केलं की ठीक आहे, मला जिओ सायंटिस्ट किंवा जिओलॉजिस्ट ऍट जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया बरा आवडेल. आणि तोच माझ्या मग माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. आणि पुढे मग माहित झालं की तिथे जायसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं आणि युपीएससी ही जी युपीएससी सीजीई म्हणून जी एक्झाम मी दिली, कंबाईन जिओ सायंटिस्ट एक्झामिनेशन, तर त्याविषयी मला तिथे माहिती झालं आणि कळलं की त्याची इलिजिबिलिटी ही अशी आहे की एमएससी लागतं म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं. तर त्यासाठी मग मी पोस्ट ग्रॅज्युएशन आयझर कोलकाता मधून केलं आणि पुढे मग तिथेच म्हणजे ऍक्च्युअली आय थिंक मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर आधीच दिलंय. तर खूप छान कपिल. ह्याच पॉइंटला मी थोडंसं अजून एलॅबोरेट करावं असं वाटते. तर मला तुला विचारायचंय की जसं एखाद्या स्टुडंटला 12वी नंतर आता त्यांनी ठरवलं की त्याला जिओ सायंटिस्ट व्हायचंय तुझ्यासारखं, तर एक कम्प्लीट रोड मॅप काय असायला पाहिजे? म्हणजे ग्रॅज्युएशन मध्ये त्यांनी नेमके कोणते सब्जेक्ट घ्यायला पाहिजे की जेणेकरून युपीएससी क्रॅक करताना त्याला सोयीस्कर होईल, आणि त्याच्या समोर स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस आहे त्या तू थोड्याशा आमच्या स्टुडंट्सला सांगावं असं वाटते. ओके, सो जर एखाद्याने म्हणजे 12वी नंतर डिसाईड केलं की त्याला जिओ सायंटिस्ट बनायचं आहे, तर त्यासाठी रोड मॅप स्ट्रेट फॉरवर्ड असं असायला हवा की पहिले तर बीएससी करायला हवी आणि बीएससी मध्ये पण जिओलॉजी शुड बी हिज सब्जेक्ट ऍज अ स्पेशल सब्जेक्ट घेतला तरी चालेल. जिओलॉजी हा सब्जेक्ट आर्ट मध्ये नाही राहत का? नाही, इट इज सायन्स. सो म्हणजे सायन्स मला वाटतं नागपूरला पण 3 कॉलेजेस आहेत ज्यामध्ये बीएससी जिओलॉजी आपण करू शकतो. तर तेच म्हणजे जिओलॉजी ऍज अ सब्जेक्ट म्हणून बीएससी करावी. प्लेन बीएससी पण चालेल, पण ऍटलीस्ट जिओलॉजी असायला हवं थर्ड इयर पर्यंत. बीएससीचे 3 वर्ष. जिओलॉजी इज अ ब्रांच जिओग्राफी? नो, इट इज नॉट. ऍक्च्युली जिओग्राफी आणि जिओलॉजी ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. So geology is more about study of rocks and how they are formed, आणि जिओलॉजी असं की अर्थच्या कोर पासनं ते पूर्ण क्रस्ट पर्यंत म्हणजे डील करतं की अर्थ मध्ये आतमध्ये पण काय आहे, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अर्थ. आणि जिओग्राफी म्हटलं तर इट इज मोर अबाउट द वे इन विच द लाईक स्टडी ऑफ अर्थ नॅचरल फीचर्स, म्हणजे जसं रिव्हर झाले, माउंटेन झाले, आणि कुठेतरी या गोष्टींशी जिओलॉजी हा सब्जेक्ट डील करतो. जिओलॉजीमध्ये एक स्पेशल ब्रांच आहे जिला आम्ही फिजिकल जिओलॉजी म्हणतो. तर इट इज व्हेरी मच सिमिलर टू जिओग्राफी. बट येस, म्हणजे जिओलॉजी इज ब्रॉडर एक टर्मिनॉलॉजी झाली, वेरएज जिओग्राफी डील्स विथ व्हॉट हॅपन्स आउटसाइड ऑफ अर्थ सर्फेस, सो ऑर ऑन द सर्फेस.
तर क्लास 12 टू जिओलॉजिस्ट हा जो रोडमॅप आहे तो कसा काय असणार आहे? 12th टू जिओलॉजिस्ट हा रोडमॅप सांगायचं झालाच तर सर्वात आधी तर ग्रॅज्युएशन महत्वाचं आहे विथ जिओलॉजी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट ऑर मेजर, बेसिकली मेजर सब्जेक्ट. त्यानंतर बीएससी करून नाही चालणार तर एमएससी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पण करावं लागेल. बिकॉज इफ यू हॅव टू वर्क ॲज अ सायंटिस्ट देन you have to be of some, like you must have some better knowledge or better understanding of the subject in more detail. It is what they expect. So MSc करणं गरजेचं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणता येईल. आणि एमटेक इन अप्लाइड जिओलॉजी पण करू शकतो, तर त्यांना पण या पोस्टसाठी म्हणजे ते सुद्धा एलिजिबल आहे. बट पोस्ट ग्रॅज्युएशन इज मस्ट. सो मास्टर्स करणं गरजेचं आहे. सो 12वी नंतर बीएससी जिओलॉजी, त्यानंतर एमएससी विथ जिओलॉजी ॲज अ मेजर सब्जेक्ट. त्यानंतर यू आर एलिजिबल फॉर दिस टू अप्लाय फॉर दिस पोस्ट. युपीएससी एक्झाम म्हटली की बऱ्याच लोकांना असं वाटते की IAS IPS ठीक आहे, म्हणजे बऱ्याच जणांचा हाच एक असतो की युपीएससी परीक्षेने हे सगळे आपल्याला जॉब मिळतात की अशा प्रकारच्या पदांचे आपण अधिकारी अशा प्रकारचे होत असतो बा. पण जिओ सायंटिस्ट मला वाटते की बऱ्याच जणांना माहित नाही. ठीक आहे, तर तू थोडीशी माहिती दे की युपीएससी एक्झाम नेमकी कशी काय असते, कोणकोणत्या डिपार्टमेंटसाठी असते, आणि युपीएससी हे जे आहे हे जे कमिशन आहे ते कोणकोणत्या डिपार्टमेंटसाठी कोणकोणत्या पदांसाठी एक्झाम्स कंडक्ट करीत असते, आणि पर्टिक्युलरली ही जिओ सायंटिस्टची जी पोस्ट आहे ती कशा प्रकारची, म्हणजे नेमकं काय करावं लागते, जिओ सायंटिस्ट म्हणजे नेमकं काय? मॅम तुम्ही म्हणालेत की युपीएससी म्हटलं की सर्वांना IAS IPS फक्त या दोनच गोष्टी माहिती आहेत, आणि ही निश्चितच खरंही आहे. बट if you go through the official website of Union Public Service Commission, you will get to know that UPSC conducts exams all like throughout the year. So right from the जे UPSC आपण CSE जे म्हणतो सिव्हिल सर्व्हिस एक्झाम्स ते असतात IAS आणि IPS या पदांसाठी. त्या व्यतिरिक्तही त्यामध्ये झालं IRS इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस किंवा IFS इंडियन फॉरेन सर्व्हिस झालं, आणि त्या व्यतिरिक्त पण वेगवेगळे ज्या पोस्ट आहेत ज्यांना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शन मध्ये काम करायचं आहे त्यांच्यासाठी ही जी झाली सिव्हिल सर्व्हिस एक्झाम्स, ज्याविषयी बऱ्यापैकी लोकांना कल्पना आहे. बट त्या व्यतिरिक्त युपीएससी मला वाटतं NDA च्या एक्झाम नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये ऍडमिशन घ्यायला पण एक एक्झाम्स कंडक्ट करत असते, आणि त्या व्यतिरिक्त देर आर सम पोस्ट फॉर इव्हन मेडिकल अँड इंजिनिअरिंग स्टुडंट्स, ज्या एक्झामचं नाव आय थिंक कंबाईन मेडिकल सर्व्हिसेस म्हणून एक आहे. त्यानंतर मेडिकलच्या मुलांसाठी. त्या व्यतिरिक्त फॉर इंजिनिअरिंग स्टुडंट्स दे कॅन गो फॉर इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस. तर ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, आणि त्या व्यतिरिक्त जर इफ यू आर मॅथमॅटिक्स स्टुडंट्स देन यू कॅन गो फॉर इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस. सो दिस 3 आर लाईक ग्रुप A गॅझेटेड ऑफिसर पोस्ट and they are equivalent to IAS IPS. त्या व्यतिरिक्त जर जिओलॉजी as your major subject, if geology is your major subject in masters, so they can go for this exam which is called as combined geoscientist exam, combined geoscientist examination. So ह्या 4 एक्झाम झाल्या, त्यानंतर NDA ची एक्झाम झाली, आणि एक आपलं सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम CSE म्हणून. तर ह्या 6 एक्झाम्सच्या विषयी मला माहिती आहे, सो मी इथे मेन्शन केलं. तर ह्या पण एक्झाम्स आहेत ज्यासाठी ट्राय करू शकतात इव्हन, कारण आपल्या मनात असं असतं की इंजिनिअरिंग केलं तर कुठेतरी प्रायव्हेट जॉबच आहे. बट ह्या म्हणजे चांगला एक ऑप्शन असू शकतो त्या मुलांसाठी ज्यांनी इव्हन इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा मॅथमॅटिक्समध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे, आणि त्यांना म्हणजे या पोस्टसाठी जर गव्हर्नमेंट सर्व्हिस हवी आहे तर दे कॅन गो फॉर इट. अच्छा, हे जिओलॉजिस्ट म्हणजे नेमकं काय? सो जिओलॉजिस्ट ऑर जिओ सायंटिस्ट, ज्याला आपण मराठीमध्ये भूगर्भशास्त्रज्ञ म्हणू शकतो, म्हणजे भूगर्भशास्त्रज्ञ म्हणता येईल. तर जिओलॉजिस्ट आर द पर्सन्स हू ऍक्च्युअल गो इन द फील्ड, आणि त्यांचं काम असतं की पृथ्वीचा पूर्ण अभ्यास करणे. सो टू स्टडी द अर्थ and like the rocks
फ्रॉम विच अर्थ इज फॉर्म, लाईक क्रस्ट, मॅन्टल आणि कोर झालं. तर या सर्वांचा अभ्यास, जसं की मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलंच की जे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ अर्थ आहे त्याची स्टडी करणे, त्यानंतर फिजिकल जे आहेत रिव्हर्स झालं, माउंटेन बिल्डिंग ऍक्टिव्हिटीज झाले, त्यानंतर त्यामध्ये व्होल्कॅनोज आले की हाऊ व्होल्कॅनो इरप्ट्स, हाऊ लावा कम्स ऑन द सरफेस, त्यानंतर कशा प्रकारे बेसिकली रॉक्स फॉर्म होतात, आणि कधी कधी रॉक्स फॉर्म होताना काय होतं की विशिष्ट प्रकारचे जे मिनरल्स आहेत, फॉर एक्झाम्पल टंगस्टन झालं, बेरियम झालं, लिथियम झालं, आयरन झालं, अल्युमिनियम झालं, हे जे सर्व आपण बघतो आहोत, तर हे कुठेतरी मग रॉक्स मध्येच ते स्टोअर होऊन जातं किंवा एक जास्त प्रमाणात हे होऊन जातं, गॅदर होऊन जातं की आपण मग, आणि ते एक पर्टिक्युलर कट ऑफ ग्रेडच्या वरती गेल्यावरती वी कॅन एक्स्ट्रॅक्ट दिस थिंग्स फ्रॉम द रॉक्स, आणि we can use these things and we can use this for industrialization and other purposes. त्या व्यतिरिक्त बिल्डिंग स्टोन्स झाले, त्यानंतर रोड मटेरियल झालं, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ज्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरतो, त्यामध्ये कुठेतरी जिओलॉजीचा खरंच खूप मोठा वाटा आहे. जसं आपण ग्रॅनिटचे स्लॅब्स झाले जे सर्व ठिकाणी असतातच, त्यानंतर मार्बल झालं, हे सर्व दीज आर बेसिकली अ टाईप ऑफ रॉक्स, आणि ते कुठून तरी एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. सो ते कुठून आपण म्हणजे एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, तेच जिओलॉजिस्टचं काम असतं, ते शोधून काढणं. त्या व्यतिरिक्त ज्या पोस्टसाठी माझं सिलेक्शन झालं आहे जिओ सायंटिस्ट और जिओलॉजिस्ट म्हणून, तर ही पोस्ट जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये ग्रुप ए गॅझेटेड ऑफिसरची आहे. आणि जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया हे एक वन ऑफ द ओल्ड ऑर्गनायझेशन इन द वर्ल्ड. जेव्हा ब्रिटिश इंडियामध्ये 1851 साली जीएसआयची स्थापना झाली होती, त्या आधीच ऍक्च्युली जीएसआयच्या ऍक्टिव्हिटीज सुरू झाल्या होत्या हैदराबाद या शहरामध्ये. आणि मेन तेव्हा मोठं होतं की कोलसाठी इस्टॅब्लिशमेंट झाली होती. पण पुढे असं झालं की आयरिश जिओलॉजिकल सर्व्हेचे सर थॉमस ओल्डहॅम म्हणून एक प्रोफेसर होते, त्यांनी इंडियाला व्हिजिट दिली होती, आणि त्यांना असं लक्षात आलं की नाही, या व्यतिरिक्त पण इंडिया हॅज अ ग्रेट पोटेन्शियल फॉर अदर नॅचरल रिसोर्सेस ॲज वेल. म्हणून मग पुढे जाऊन जीएसआयचा जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ब्रॉडर याच्यामध्ये एक्सपांड झाल्या. यांचे 5 मिशन्स आहेत. तर एक आहे बेसलाईन जिओसायन्स डेटा जनरेशन, त्या म्हणजे जे रॉक्स आहे त्यामध्ये काय केमिस्ट्री काय आहे ते सर्व शोधून काढणं, मरीन सर्वे करणे, ग्राउंड सर्व्हेज करणे. त्या व्यतिरिक्त नॅचरल रिसोर्स असेसमेंट म्हणून की रिसोर्स पोटेन्शियल काय आहे, गोल्ड आहे काय, डायमंड आहे असू शकतं का, या सर्वांची एक माहिती देणे गव्हर्नमेंटला. त्या व्यतिरिक्त जिओ इन्फॉर्मॅटिक्स म्हणून मिशन 3 आहे, आणि त्यामध्ये मॅप्स वगैरे झालं. त्या व्यतिरिक्त मल्टीडिसिप्लिनरी जिओ सायन्सेस म्हणून मिशन 4 आहे, ज्यामध्ये जिओ हजार्ड झालं, जसं लँड स्टेबिलिटी झालं, ह्या सर्व गोष्टी पण कुठेतरी आल्यास. कारण आता जर करंट्समध्ये तुम्ही बघितलं असणार की जे जोशीमठला झालं, व्हाय लँड इज सबसाइडिंग देअर शुड बी सम सायंटिफिक रिझन बिहाइंड दॅट. तर या सर्व गोष्टींचा अभ्यासही जिओलॉजिस्ट आम्ही करतो. आणि एक झालं. त्यानंतर मिशन 5 मध्ये जीएसआय काम करतं ट्रेनिंग आणि कॅपॅसिटी बिल्डिंग. जे पण न्यूली रिक्रुटेड जिओलॉजिस्ट असतं त्यांना ट्रेनिंग देणं, त्यांना शिकवणं. तर हेच एक एकंदरीत त्या 5 मिशन्स अंडर जीएसआय काम करतं. पण त्यांचं मेन फोकस हेच असतं की पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस. कारण पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस जसं कोल झालं आणि फ्युएल झालं, तर ह्या सर्व गोष्टीसाठी म्हणजे ओएनजीसी आहे. तर गव्हर्नमेंटनी म्हणजे ओएनजीसी हँडल्स दोज थिंग्स. तर या पेट्रोलियम आणि नॅचरल गॅसच्या व्यतिरिक्त जे येतं, कारण ते मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम मध्ये येतं आणि आमचं मिनिस्ट्री ऑफ माइन्सच्या अंतर्गत येतं. तर आणि त्या व्यतिरिक्त थोरियम आणि युरेनियम हे जे 2 मिनरल्स आहेत, कारण याचं ॲटॉमिक एनर्जी किंवा हे झालं ॲटॉमिक फ्युएल. तर हे कुठेतरी स्ट्रॅटेजिक मिनरल्स आहेत की ज्याविषयी जनरली पब्लिकला हे नाही केलं जात, कारण की त्यापासून म्हणजे बॉम्ब्स वगैरे पण क्रिएट केले जाऊ शकतात. पण ते इम्पॉर्टंट आहेत फॉर अर डिफेन्स पर्पज. तर त्यासाठी ॲटॉमिक मिनरल डायरेक्टोरेट म्हणून
जे आहे बार्क म्हणून भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, त्यामध्ये जे ग्रुप आहे सायंटिफिक ऑफिसर म्हणून जे पोस्ट असतात, तर ते बेसिकली युरेनियम आणि थोरियमसाठी म्हणजे एक्सप्लोरेशन करत असतात. तर ह्या 5 गोष्टी सोडल्या, पेट्रोलियम, नॅचरल गॅस, युरेनियम आणि थोरियम, त्या व्यतिरिक्त जे पण येतं, लिथियम झालं, बेरियम झालं, अल्युमिनियम, आयरन, त्यानंतर बिल्डिंग स्टोन झाले, ग्रॅनाइट जसं झालं, सँडस्टोन झालं, आणि रोड मटेरियल, त्यानंतर रेल्वे कन्स्ट्रक्शन मध्ये यूज होणारे छोटे चिप्स, रॉक्स, ह्या सर्व गोष्टी आहेत. तर याचं एक्सट्रॅक्शन म्हणजे याची माहिती काढून गव्हर्नमेंटला देणं, हे काम बेसिकली जिओलॉजिस्ट किंवा आमचं जिओ सायंटिस्ट जे जीएसआय मध्ये जातात त्यांचं. युपीएससी एक्झाम म्हटलं की बरेच विद्यार्थी असे असतात, लाखो विद्यार्थी या परीक्षेमध्ये अपियर होतात, ठीक आहे. आणि कितीक जण असे असतात की जे 4-5 वर्ष याच्यामध्ये डेडिकेट करतात, आपले प्रयत्न करतात, तरी सुद्धा त्याच्यातून काही जण असे असतात की जे सक्सेस होतात, बाकीचे बरेच जण असे असतात की जे सक्सेस होत नाही. पण तुझ्याबद्दल खरंच कौतुक करावं असं वाटतं, आणि उलट मला आश्चर्यही होतो की तू पीएचडी करत आहे. सध्या तुझं पीएचडी सुरूच आहे, आणि पीएचडी करता करता तू युपीएससी सारख्या परीक्षेची तयारी कशी काय केली, जेणेकरून तू पहिल्याच टप्प्यामध्ये 3ही पायऱ्या तू सक्सेसफुली क्लिअर केलेल्या आहे. तर असं काय तू केलं, कुठल्या प्रकारचं तू स्ट्रॅटेजी केली, किंवा काय असं स्मार्ट वर्क केलं, कशा प्रकारची तू परीक्षेची तयारी केली की तुला पहिल्याच टप्प्यामध्ये, पहिल्याच प्रयत्नामध्ये तुला यश मिळालं? आता आधी असं व्हायचं काही वर्षांआधी की ते सरळ म्हणजे मेन्स असायची, थेरी एक्झाम असायची पर्टिक्युलर या पोस्टसाठी, आणि मग थेरी एक्झाम झाल्यानंतर आय थिंक इंटरव्ह्यू असायचा आणि त्याच्या थ्रू सिलेक्शन व्हायचं. बट नाऊ युपीएससी, व्हॉट युपीएससी इज डुईंग फॉर ऑल दिस एक्झामिनेशन फॉर इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस और कंबाईंड मेडिकल सर्व्हिसेस और इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस झालं, या सर्व एक्झामसाठी दे आर लाईक इक्वलायझिंग दिस थिंग्स विथ द सिव्हिल सर्व्हिस एक्झाम. सो ते ऍक्च्युअल मध्ये प्रिलिम्स घेत आहेत. प्रिलिम्स मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असं असतं. तर पेपर 1 मध्ये पूर्ण सिलेबस हा युपीएससी जो सिव्हिल सर्व्हिसेसचा आहे तो असतो, आणि पेपर 2 इज सब्जेक्ट स्पेसिफिक. तर त्यासाठी मला प्रॉब्लेम हा होता की कुठेतरी पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर आपण म्हणजे एकाच गोष्टीकरिता किंवा मग एकाच सब्जेक्टमध्ये पारंगत होत जातो, आणि त्यामुळे आपण ज्या काही थोड्याफार बेसिक गोष्टी आहेत त्या विसरत जातो. पण माझं असं सायन्सचा बेस थोडा पक्का असल्या, फाउंडेशन थोडा ठीक असल्यामुळे आय हॅड टू रिवाइज ऑल दिस थिंग्स, अँड फॉर दॅट लाईक जनरल सायन्सचा जो सिलेबस होता त्यासाठी मला असं काही विशेष करावं लागलं नाही. पण त्या व्यतिरिक्त जिओग्राफी झालं, हिस्ट्री झालं, इंडियन पॉलिटी झालं, इकॉनॉमिक्स झालं, हिस्ट्री झालं, यांच्यासाठी कुठेतरी मला जास्त म्हणजे भर द्यावा लागला, आणि करंट इव्हेंट्स सुद्धा असतं. तर या सर्व गोष्टींसाठी मी जे माझे मित्रमैत्रिणी आहेत जे युपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामसाठी प्रिपेअर करत आहेत, तर त्यांना मी जो मागच्या वर्षीचे जे प्रिलिम्सचे जे पेपर होते तर ते पाठवले, आणि त्यांना सांगितलं की जर म्हणजे या प्रश्नांचा इतका वेटेज असल्यावरती कोणकोणत्या बुक्स रेफर करायला पाहिजे, आणि कमी वेळामध्ये या सगळ्या रेफर म्हणजे कशा प्रकारे प्रिपेअर करायला पाहिजे. आणि त्यांनी मला थोडं गायडन्स दिलं की या पुस्तकात तू वाच, एकदा वाच, दोनदा वाच, थोडं रिवाइज कर. तर तेच मी आणि केलंही. तर त्यासाठी मी खूप डिटेलमध्ये न वाचता, कारण की हे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम्स नाही आहेत, तर कुठेतरी सब्जेक्ट स्पेसिफिक आहेत म्हणून इकडे जास्त भर असतो, म्हणून तो याच्यासाठी एक ऍडव्हान्टेज पण असू शकतो. पण असं असतं की जीएस पेपर 1 मध्ये एक स्पेसिफिक कट ऑफ असतो, त्याच्या म्हणजे तो कट ऑफ क्रॉस करावा लागतो आपल्याला. तर त्यासाठी निश्चितच आपल्याला प्रिपेअर करावं लागतं, आणि ही ग्रुप एक गॅझेटेड ऑफिसरची पोस्ट असल्यामुळे त्यांना असं वाटतं कुठेतरी पॉलिटी की गव्हर्नन्स झालं, या सर्व ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शन विषयी पण या लोकांना थोडीफार माहिती असायला हवी, म्हणून त्यांनी त्या सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस केलं आहे. तर प्रिलिम्सची तयारी मी अशीच केली. मी काही प्रिलिम्ससाठी स्पेसिफिक नोट्स काढले नाही, तर रादर मी काही स्पेसिफिक ज्या रेफरन्स बुक्स होत्या त्या वारंवार म्हणजे रिव्हिजन केली, किंवा एक रीड केलं, आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, आणि एक टेस्ट सिरीजही होती. जरी ती गेटसाठीची टेस्ट सिरीज होती, तर मी त्यालाही म्हणजे जे टेस्ट सिरीजचे जे क्वेश्चन पेपर्स असतात तर ते पण मी सोडवले होते. त्या व्यतिरिक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स
युपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, युपीएससी सो ट्रान्सपरंट आणि लिबरल दॅट म्हणजे आपण जाऊन कोणत्याही वर्षीचे प्रिलिम्सचे किंवा मेन्सचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करू शकतो. तर दे आर रिअली गुड, की म्हणजे दिस थिंग इज व्हेरी गुड, की म्हणजे आपण जाऊन ते बघू शकतो आणि एक प्रश्नावरती कशा प्रकारे एलिमिनेशन वापरून किंवा मग कशा प्रकारे आपल्याला अप्रोच करता येईल. कारण एमसीक्यू नाउ डेज आर म्हणजे दे आर मेकिंग इट मोर डिफिकल्ट बाय हॅव्हिंग मल्टिपल सिलेक्शन क्वेश्चन्स, की दे विल गिव्ह सम पॅरेग्राफ कॉम्प्रिहेन्सिव्ह क्वेश्चन आन्सर्स असतात, की म्हणजे थोडंफार पॅरेग्राफ देऊन देतील आणि त्यामध्ये त्याचं अंडरस्टँडिंग चेक करण्याकरिता ते लोक सांगतील की म्हणजे ABCD असे ऑप्शन्स असतीलच, पण त्या व्यतिरिक्त पण मग की म्हणजे ABCD मधून A आणि B करेक्ट किंवा B आणि C करेक्ट, B आणि C ऑल ऑफ द अबोव आर करेक्ट. तर ह्या सर्व गोष्टी आहेत ज्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगनीच तुम्ही कुठेतरी या एमसीक्यूजला फेस करू शकता. तर त्याच्यासाठी म्हणजे प्रॅक्टिस करणं मला वाटतं जास्त गरजेचं आहे. रिडिंग तर गरजेचीच आहे, पण रिडिंग झाल्यावरती हॅव सम प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स विथ यू अँड यू कॅन ट्राय की कशा प्रकारे मग आपण एकदा क्वेश्चन पेपर आणि क्वेश्चन्स बघितल्यावर वाचताना आपल्यालाच लक्षात येईल की अशा प्रकारे या पार्टवरती क्वेश्चन्स कॅन बी रेस्ड. तर हा एक प्रिलिम्सचं मी असंच केलं होतं आणि पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही मी दिले फेबमध्ये. त्यानंतर मेन्ससाठी सांगायचं झालंच तर नॉट ओनली फॉर धिस एक्झाम बट मेन्स इज मोर अबाउट व्हास्ट, की मोर अबाउट हाऊ यू रिप्रेझेंट युअर अंडरस्टँडिंग. कारण की प्रश्न असेच असतात कुठेतरी इव्हन सिव्हिल सर्व्हिस एक्झाम मध्ये पण मला असं लक्षात आलं की जे करंट इव्हेंट्स जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत, की करंट अफेअर्स मध्ये आपण कुठपर्यंत अपडेटेड आहोत. तर त्याच्याशीच रिलेटेड स्टॅटिकच्या सिलेबस मधून प्रश्न विचारले जातात. जर कुठेतरी ते एक महत्वाचं असतं की आपण जेव्हा न्यूजपेपर वाचतो किंवा जे पण आहे आपले दैनंदिन न्यूज बघतो, तर ह्या न्यूज मधून कशा प्रकारे जे स्टॅटिक सिलेबस आहे जो चेंज होत नाही, अशा गोष्टींवरून कशा प्रकारे ते प्रश्न विचारू शकतात याचा विचार करायला पाहिजे. आणि इट इज मोर अबाउट हाऊ यू रिप्रेझेंट युअर पेपर्स, म्हणजे हाऊ यू रिप्रेझेंट युअर अंडरस्टँडिंग, बिकॉज देर आर सेव्हरल ऍस्पिरंट्स हु आर ट्राईंग फॉर इट. बट मला असं वाटतं की मेन्स जे आहे, मेन्समध्ये जास्तीत जास्त, आणि मेन्सच हा असा एक पार्ट आहे ज्यामध्ये खूप जास्त मार्क्सचा वेटेज असतो आणि कुठेतरी म्हणजे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर युअर ओव्हरऑल रँक ऑल्सो. सो मेन्सचं प्रिपरेशन करताना रिडिंग तर आलंच, पण त्या व्यतिरिक्त याचं एक डोक्यात माइंडसेट असायला पाहिजे की या पार्टवरती प्रश्न विचारल्यावरती मी कशा प्रकारे डायग्रामॅटिक किंवा कन्सेप्ट मॅपच्या मदतीने हाऊ आय एम गोन रिप्रेझेंट दिस थिंग्स ऑन पेपर. कारण स्पेसिफिक स्पेसमध्ये आधी असं व्हायचं की आन्सर शीट्स मिळायच्या, बट नाउ डेज त्यांनी असं केलंय की यू हॅव टू आन्सर दिस थिंग्स इन अ लिमिटेड स्पेस. सो तुम्हाला काहीतरी कन्सेप्च्युअल मॅप काढणं गरजेचं आहे किंवा डायग्राम काढणं गरजेचं आहे, की कारण चेक करणाऱ्याला पण मग ते सोयीचं होतं आणि दिस स्मॉल थिंग्स रिअली मॅटर्स. कारण माझ्यासोबतही तसंच झालं. पेपर 1 मध्ये मी जास्त डायग्राम्स आणि कन्सेप्ट मॅप्स वगैरे होते, पण पेपर 1 माझा मी पूर्णपणे म्हणजे फुल क्वेश्चन्स अटेम्प्ट नव्हते केले. रादर पेपर 2 आणि पेपर 3 मी फुल अटेम्प्ट केला होता, तरी तिथे कुठेतरी मी डायग्रामॅटिक जे आहे रिप्रेझेंटेशन तेवढं खास केलं नव्हतं आणि तेच माझं हॅम्पर झालं की पेपर 1 मध्ये मला मॅक्झिमम मार्क्स मिळाले. तर दिस थिंग्स आर रिअली ट्रू फॉर द सिव्हिल सर्व्हिस अँड अदर एक्झाम्स ॲज वेल, असं मला तरी वाटतं. तर ते एक झालं मेन्स विषयी. त्यानंतर मेन्सचं आधी प्रीच्या आधी पण थोडंफार अभ्यास करून ठेवला तर खूपच चांगलं, कारण प्रीचा रिझल्ट लागल्यावरती यू डोंट हॅव एनी टाइम टू प्रिपेअर इन डिटेल. सो त्यावेळी फक्त रिव्हिजन आणि आन्सर रायटिंगसाठी जास्त भर द्यावा. मग मेन्स तुम्ही सक्सेसफुली झाल्यावरती मेन्स नंतर जो इंटरव्ह्यूचा जो पार्ट आहे, तर इंटरव्ह्यू इज मोर अबाउट युअर पर्सनॅलिटी, की हाऊ यू आर रिप्रेझेंटिंग युअर सेल्फ, की तुम्ही कशा प्रकारे रिप्रेझेंट करता, हाऊ कॉन्फिडंट यू आर इन, म्हणजे आर यू डिझर्विंग कॅन्डिडेट फॉर दिस पोस्ट, तेच ते चेक करतात. आणि इंटरव्ह्यू मध्ये डोंट लाईक बी रिअल, दॅट इज द ओनली थिंग. जे आहे ते तुम्ही सर्व मनमोकळेपणाने जाऊन जर पॅनलला सांगितलं, पॅनल युपीएससी पॅनल इज ऑलवेज व्हेरी सपोर्टिव्ह
असतं की म्हणजे आपल्याला भीती असते, पण ती भीती मनातून काढून जर तुम्ही इंटरव्ह्यूला फेस केलं, कारण तुम्ही तो इंटरव्ह्यू पर्यंत जाणं हीच एक खूप मोठी गोष्ट असते आणि कुठेतरी तुम्ही तेव्हाच एक वेगळे व्यक्ती म्हणून म्हणजे तिथे अपियर होता. तर इट इज मोर अबाउट युअर पर्सनॅलिटी की तुम्ही कशा प्रकारे आन्सर देता. इव्हन इफ यू आर आन्सरिंग युअर लाईक समथिंग, म्हणजे पहिली तर गोष्ट इंटरव्ह्यू की माहित नाहीये तर आय डू नॉट नो, सरळ सांगितलं ते नेहमीच चांगलं. पण जर कधी कधी होतं की चुकीची माहिती आपल्याला असते आणि आपण सांगूनही देतो, तर तुम्ही नॉलेजेबल आहात हे तर तुमच्या आधीच्या चेक झालं पेपरमध्ये चेक झालेलंच असते. पण हाऊ कॉन्फिडेंटली यू आर आन्सरिंग, किंवा तुम्ही कुठेतरी करंट इव्हेंटशी रिलेटेड तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या हॉबीज काय आहेत, त्यानंतर तुमचे फेल्युअर्स काय होते, त्यानंतर तुमची काही फ्युचर प्लॅनिंग आहे का, ह्या सर्व ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते पॅनल चेक करतं आणि तेच फक्त मॅटर करतं की हाऊ यू आर रिप्रेझेंटिंग युअर सेल्फ इन द बोर्ड. घाबरून तर जात नाही, तर तेच सर्व ते चेक करतात आणि मला असं वाटतं की त्यावरतीच मॅक्झिमम भर असतो. बिकॉज जे जसं तुम्ही म्हटलं की नॉलेज तर चेक झालेलंच आहे, पण खरंच या गोष्टींमध्ये मॅनेज होत आहे का, कशा प्रकारे तुम्ही रिप्रेझेंट करता, तेच जास्त महत्वाचं आहे. एक प्रकारची एक सायकोलॉजिकल टेस्ट असते तुमची की ओव्हरऑल पर्सनॅलिटी कशी आहे तुमची. अगदी बरोबर. बरं, आणि याच्यासाठी बरेच जण कोचिंग वगैरे लावू शकतात का, म्हणजे कोचिंग अवेलेबल आहे पर्टिक्युलर या एक्झामसाठी? कारण तू तर कोचिंग शिवाय हे सगळं केलेलं आहे, पण कोचिंग बद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे आहे, अवेलेबल आहे, आणि असेल तर मग लावायला पाहिजे की नाही, म्हणजे किती सपोर्ट मिळेल त्याच्यापासून, किती गायडन्स मिळेल? ओके, कोचिंग तर आहे, म्हणजे कारण की कोविड आधी कोचिंग नव्हती, पण आफ्टर दिस पॅन्डेमिक जे कोविड आहे त्यानंतर जे काही पीएचडी रिसर्च स्कॉलर्स झाले किंवा अशी लोक की ज्यांनी कुठेतरी एक्झाम क्रॅक केली, त्या काही लोकांनी मिळून देर आर मोर ऑफलाईन तर मला वाटतं कमीच आहेत, पण देर आर प्लेंटी ऑफ ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स फॉर दोज यू कॅन ट्राय किंवा यू कॅन गो. बट आय वुड रादर go for self preparation, because कुठेतरी कोचिंग मध्ये ठीक आहे, म्हणजे टेस्ट सिरीज साठी वगैरे तुम्ही कोचिंग जॉईन करू शकता, पण मला असं वाटतं की सेल्फ कधी पण चांगलं, कारण की देर आर प्लेंटी ऑफ म्हणजे हे युट्यूब वरती व्हिडिओज वगैरे असतात, तर त्याच्या मार्फतही तुम्ही शिकू शकता. सो देर इज नॉट मच पॉइंट इन म्हणजे अप्लाइंग फॉर दिस कोचिंग क्लासेस, बिकॉज दे विल टेक लाईक प्लेंटी ऑफ मनी वगैरे, आणि ह्या सर्व गोष्टी आल्यात की मग तिथे पैसा गुंतवण्यापेक्षा स्वतः तुम्ही शोधा जिथे काही फ्री ऑनलाईन व्हिडिओज मिळत आहेत, युट्यूब वरती असो किंवा मग कॉलेजमध्ये तुम्हाला जे शिकवत आहे तर त्याचे जे नोट्स झाले ते कुठेतरी याच्या एक्झामच्या सिलेबसशी मॅच होत आहे, तर तेच तुम्ही रिवाइज करू शकता. सो कोचिंग इव्हन फॉर द सिव्हिल सर्व्हिस प्रिपरेशन ऑल्सो, मला असं वाटत नाही की आजच्या या म्हणजे युट्यूबच्या किंवा मग असं म्हणता येईल की डिजिटलायझेशनच्या युगामध्ये कोचिंगला जाणंच गरजेचं आहे असं वाटत नाही. उलट दैनंदिन जीवनात वावरताना आपले डोळे उघडे ठेवा. चांगल्या लोकांना तुम्ही भेटले तर लगेच तुम्ही म्हणजे ज्यांनी ती एक्झाम पर्टिक्युलर क्रॅक केली आहे त्यांना कॉन्टॅक्ट करा. दे विल डेफिनेटली गाईड यू टू म्हणजे कशा प्रकारे आपल्याला स्वतःहूनच प्रिपरेशन करता येईल. तर तेच, म्हणजे मला असं वाटत नाही की कोचिंगची पर्टिक्युलर एकदमच गरज असते. फक्त प्रॅक्टिससाठी म्हणून टेस्ट सिरीज वगैरे तुम्ही निश्चितच करू शकता, म्हणजे जॉईन करू शकता. आणि त्या व्यतिरिक्त पण मला असं सांगावं वाटतं की मग त्यापेक्षा जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत तुम्ही स्वतःला टाइम द्या आणि लिहून काढा. आणि एखादा जो मित्र असेल किंवा ज्याचं तिथे सिलेक्शन झालं असेल त्यांना तुम्ही सांगा की मी अशा प्रकारे हे केलं आहे, तर हे किती योग्य आहे. तर त्यामध्ये पण म्हणजे सेल्फ प्रिपरेशनला जास्त महत्व देणं गरजेचं असतं असं मला तरी वाटतं. कारण इव्हन सर कोचिंग लावली तर शेवटी असं होतं की माझं स्वतःचं किती म्हणजे मला समजलं आणि मी कितीदा ह्या गोष्टी रिवाइज केल्या, ह्या कुठेतरी जास्त मॅटर करतात असं मला वाटतं. आपण असं इमॅजिन करूया की एक एव्हरेज स्टुडंट आज आपला व्हिडिओ बघत आहे, तर एक एव्हरेज स्टुडंटला जर जिओ सायंटिस्ट व्हायचं आहे तर ओव्हरऑल किती ड्युरेशन त्याला द्यावं लागेल ह्या सगळ्या तयारीसाठी, आणि कोणत्या क्लासपासून त्यांनी तयारी सुरू करायला पाहिजे? जसं जिओलॉजी हा सब्जेक्ट तर राहत नाही 12th पर्यंत, पण जे बाकीचे जे सब्जेक्ट आहेत किंवा जीके असेल, करंट अफेअर्स असेल, तर या सगळ्या गोष्टीसाठी तो कोणत्या वयापासून कोणत्या क्लासपासून त्यांनी स्टार्ट करायला पाहिजे?
म्हणजे पर्टिक्युलर काही वय नसतं शिकण्याचं, असं मला तरी वाटतं की आपण आयुष्यभरच एक लर्नर म्हणून किंवा एक विद्यार्थी म्हणून जगत असतो. तर मला असं वाटतं की लहानपणापासूनच हॅव सम बेसिक कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ऑफ दोज थिंग्स विच आर देअर इन द स्कूल अँड आफ्टर स्कूल असो कॉलेजमध्ये पण असताना जसं 11वी-12वीची जी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे ती क्लिअर ठेवणं गरजेचं आहे. पण कुठेतरी यातच आपण मागे पडतो आणि आपण आधीपासून म्हणजे लक्ष नाही देत खूप साऱ्या गोष्टींकडे की मला ठीक आहे, मला सायन्सकडेच जायचंय. आता माझं पण तसंच झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण मी कुठेतरी सिव्हिक्स किंवा मग इकॉनॉमिक्स किंवा मग हिस्ट्री या सर्व गोष्टींकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं, कारण माझं आधीपासूनच सायन्सकडे भर होतं. बट इट रिअली मॅटर्स की तुम्ही म्हणजे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आधीपासून थोडी क्लिअर ठेवली तर इट रिअली हेल्प्स. आणि ऍव्हरेज स्टुडंटही म्हणजे करू शकतो, कारण असं काही वय नसतं किंवा वेळ नसतं. तुमच्या जेव्हा लक्षात येईल तेव्हाच तुम्ही मग परत एकदा सुरू करा. म्हणजे 6वीचे जे आहेत 6th ग्रेडचे जे बुक्स आहेत त्या बुक्स आता वाचून घ्या. तर मला असं वाटतं की काही चिंता न करता, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या एक्झामिनेशनसाठी मला यावेळी सांगावंसं वाटतं की कोणतीही एक्झाम असो तुम्ही सिलेबस बघा, सिलेबस प्रिंट काढून घ्या, आणि त्याच्यानुसार मला असं वाटत नाही की एकदम खूप जास्त स्पेसिफिक टाइम टेबलच असायला हवा. स्वतःच्या पेसनी कितीतरी गोष्टी होतात, आणि म्हणजे प्रत्येकाचा एक वेगळा म्हणजे एक वेगळी स्ट्रॅटेजी असते. तर ती स्वतःला एक वेगळं लर्निंग स्टाईल असते. ज्या गोष्टी तो लहानपणी शिकू शकला नाही, तर तो कुठेतरी पुढे जाऊन अजून चांगल्याने शिकू शकतो. तर मग तुम्हाला जेव्हा या गोष्टी लक्षात येत आहेत की नाही मी कुठेतरी तिथे मागे पडलो, इव्हन मी सुद्धा असं करतो की खूपदा मी तेव्हा नाही वाचलं तर मग 7वीच्या 8वीच्या ज्या बुक्स आहेत खरंच त्यामध्ये खूप नॉलेज असतं, आणि तेव्हा आपण खूप सिरियसली जरी प्रिपेअर नसलं नाही केलं तर मग आता वाचून घ्या. तर तेच एक म्हणजे लहानपणापासून आपण शिकलेल्या गोष्टी कुठेतरी मॅटर करतात ह्या सगळ्या एक्झाम्समध्ये. आणि जे आपण दुसऱ्या जर काही एक्झाम्स दिल्या तर त्यामध्ये जरी अपयश आलं, जसं की माझ्यासोबत झालं, तर ते कुठेतरी म्हणजे हेल्प करतं ह्या एक्झामसाठी. कुठल्या एक्झाम मध्ये अपयश आलं? मला अपयश आलं ते आधी तर म्हणजे मी आधीपासून माझं असं होतं की आय वॉज नॉट शुअर की हे करायचंय, पण आय वॉज शुअर की हे नाही करायचंय. सो मी इंजिनिअरिंग साठी ट्राय केलं नाही, कुठेतरी मेडिकल साठी जावं असं होतं. त्यासाठी मी मेडिकलसाठी ट्राय केलं, पण तिथे पण मला गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली नाही. तर ते एक झालं. त्यानंतर त्या व्यतिरिक्त पण जसं नंतरच्या ज्या एक्झाम्स होत्या, बीएससी झाल्यानंतर देर इज वन एक्झाम कॉल्ड एज जाम म्हणून, IIT जाम. सो जॉईंट ऍडमिशन टेस्ट फॉर MSc म्हणून. तर MSc साठी IIT कॉलेजमध्ये जायसाठी यू कॅन अपियर फॉर दीज एक्झाम, आणि त्याच्या थ्रू मध्ये चांगला रँक मिळाला तर IIT कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळू शकतो. तर त्यामध्ये पण मला IITचं कोणतंही कॉलेज, कारण की कमी कॉलेजेस असल्यामुळे चांगला रँक असूनही मला कुठेतरी मिळालं नाही, तर ते एक झालं. आणि त्या व्यतिरिक्त पण नंतर जे आहे बार्क म्हणून एक असतं, जे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये ऍज अ सायंटिफिक ऑफिसरची जी पोस्ट असते, ग्रुप ए पोस्ट, तर त्यासाठी पण मी ट्राय केलं आणि एक्झाम क्वालिफाय तर झालो होतो, पण इंटरव्ह्यू क्रॅक झाला नाही. तर कारण मी तेव्हा मेन्सची प्रिपरेशन करत होतो इकडे GSIची, तर कुठेतरी ते हॅम्पर झालं, आणि ते पण एक म्हणजे पैसेच म्हणता येईल की कुठेतरी ती पोस्ट मिळाली नाही. ते एक. आणि त्या व्यतिरिक्त पण गेट पण आपण देऊ शकतो, म्हणजे MSc झाल्यावर ही ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट फॉर इंजिनिअरिंग जी आहे गेट, जर तुम्हाला ONGC किंवा म्हणजे प्रायव्हेट याच्याकडे वळायचं असेल तर यू कॅन गो फॉर इट. आणि पण त्यामध्ये पण ऑल इंडिया रँक मस्ट बी बिलो 50 ऑर समथिंग टू गेट इंटरव्ह्यू कॉल. सो तिथे पण इतकं चांगला रँक मिळू शकला नाही, तर ते एक झालं. पण बहुतेक ह्या सगळे जे फेल्युअर्स आपण म्हणू शकतो तेच तुझे की टू सक्सेस असणार असं मला वाटते. असं झालं, पण त्या एक्झाम्स मधून म्हणजे या प्रोसेस मधून जाताना मी शिकलो की कसं जर म्हणजे अपयश हाताळायचं किंवा कसं उठायचं एकदा पडल्यावर, आणि दॅट इज व्हॉट रिअली मॅटर्स ऍट द एंड. जी इनर स्ट्रेंथ जी आहे ती इम्प्रूव्ह होत गेली याच्याने. निश्चितच तुझ्या सक्सेस मागे तुझी स्मार्ट जी स्टडी आहे, किंवा तुझं जे हार्डवर्क आहे, तुझी प्रॉपर प्लॅनिंग स्ट्रॅटेजी आहे, किंवा आता जे तू सांगितलं तुझे जे फेल्युअर्स आहे ज्यांना तू आपली स्ट्रेंथ बनवली, या सगळ्या गोष्टींमुळेच तुला सक्सेस मिळालेला आहे. पण याच्या व्यतिरिक्त
मला हे जाणून घ्यायचंय की तुझं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे आणि तुझ्या फॅमिलीचा तुला किती सपोर्ट मिळाला, याच्या व्यतिरिक्त तुझ्या मित्रांचा किंवा टीचर्सचा किंवा अजून कोणते काही तुझे रोल मॉडेल असेल काही पर्टिक्युलर, तर त्यांचा सपोर्ट तुला कसा काय मिळाला का, काही गायडन्स तुला मिळाला का, हे तू थोडक्यात आम्हाला सांग. जे यश आहे ते इट इज नॉट अबाउट माय सेल्फ ओनली, तर रादर आय वुड से की इट इज इट इज अ कलेक्टिव्ह एफर्ट्स, की म्हणजे ह्या सर्व स्टेजेस क्रॉस करणं आणि त्यामध्ये कुठेतरी एक मानसिक बळ लागतं. तर लहानपणापासूनच म्हणजे माझे जे आई वडील आहेत, माझे वडील एका शाळेत शिक्षक आहेत, प्रायमरी स्कूल टीचर आहेत. त्यानंतर माझी आई घरकामच करते, पण त्या व्यतिरिक्त पण माझी आई बरेच सारे कामं करते. तर म्हणजे जसं भजन झालं, त्यानंतर देर आर फिरायला जाणं, योगा, ह्या सर्व म्हणजे शी इज रिअली ऍक्टिव्ह, सो ऍक्टिव्ह. तर असं की तिने मला आधीपासूनच शिकवलं की म्हणजे तिच्या ऍक्शन्स मधूनच जास्त मी शिकलो. ती अशी कधीच मला म्हणाली नाही की तू हेच कर तेच कर, तर ती स्वतः तिने म्हणजे करून दाखवलं आपल्या कर्तृत्वातून की नाही म्हणजे कसं व्यक्ती असावा, की सकाळी उठणे, त्यानंतर फिरायला जाणं, योगा करणं, भजन हे वगैरे, त्यानंतर केंद्र, या सर्व गोष्टी आहेत. तर म्हणजे कुठेतरी तिच्याकडूनच मी शिकलो की दोन्ही गोष्टी करून पण म्हणजे ती कितीतरी गोष्टी आपण म्हणजे मॅनेज करत होती, मल्टीटास्किंग म्हणता येईल आपल्याला. तर तिच्याकडूनच मला असं इन्स्पिरेशन सॉर्ट ऑफ मिळायचं की जर ती करू शकते इतकं सर्व करूनही, तर मी का नाही करू शकत. तर कुठेतरी ते इन्स्पिरेशन होती. त्या व्यतिरिक्त बाबा पण माझे शाळेत एक शिक्षकच आहेत. तर आम्ही अशी म्हणजे मिडल क्लास फॅमिली आमची, आणि या साधारण म्हणजे आमच्या फॅमिलीतून म्हणजे आम्ही स्वप्न बघितली मोठी, आणि कुठेतरी आईबाबांचा एक मोठा वाटा आहे त्यामध्ये. त्या व्यतिरिक्त महत्वाचं म्हणजे माझ्या ताईचा नेहमीच माझ्यासाठी एक सपोर्ट होता, कारण तिने मला नेहमीच पाठिंबा दिला. तिच्याकडूनच मी जिद्द आणि चिकाटी काय असते ते शिकलो. ती आता पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे खापरखेडा पोलीस स्टेशन नागपूरला. तिने पण एमपीएससी साठी जी घोडदौड जी केली होती पुण्याला, ते एक माझ्या समोर होता, आणि तिचाच आदर्श कुठेतरी माझ्या समोर होता की खरंच म्हणजे किती प्रयत्न करून आपण म्हणजे साधारण जे आहे मिडल क्लास फॅमिली मधून पण आपण वरती येऊ शकतो. तर आणि असं नाही आहे की आपण पुण्यालाच गेलं पाहिजे किंवा दिल्लीलाच गेलं पाहिजे. तर आपण घरी बसून आईबाबांकडे राहून ही म्हणजे थ्रू मोबाईल तर असतोच प्रत्येकाकडे, आणि जर बुक्स वगैरे आपण छान रेफरन्स बुक्स अरेंज करू शकलो, किंवा मग पीडीएफ झाले, डिजिटलायझेशनच्या आजच्या युगात जर डिजिटल नोट्स आपण प्रिपेअर करू शकलो, तर ह्या काही गोष्टी आहेत ज्यामध्ये जास्त म्हणजे मला असं वाटत नाही की खूप पैसा असा गुंतवावा लागतो. आणि वरून गव्हर्नमेंट एक्झाम ज्या आहेत एमपीएससी युपीएससी ज्या कंडक्ट करते त्यांची फीस पण खूप कमी असते. सो यू डोंट हॅव टू बी अ फायनान्शियली व्हेरी स्ट्रॉंग टू गेट दिस पोस्ट, और म्हणजे की खूप जास्त हुशारही असलं पाहिजे अशातलाही भाग नाही, कारण या प्रोसेसमधून जाताना आपणच खूप अशा गोष्टी शिकून जातो. तर हेच एक झालं की आईबाबांना व्यतिरिक्त पण त्यानंतर चांगले मित्रमैत्रिणी असणं खूप गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त पण शाळेत शिकवणारे काही जसे शिक्षक झाले ते पण खूपदा आपल्याला मोटिवेट करून जातात. तर ते एक झालं की शिक्षकांचाही एक मोठा वाटा आहे माझ्या ह्याच्यामध्ये, की जिथे माझं आधीचं शिक्षण झालं म्हणजे जनता हायस्कूलमध्ये खूप छान छान शिक्षक शिक्षिका मिळाले, तर त्यांचाही कुठेतरी म्हणजे हे होतं. त्या व्यतिरिक्त मित्रमैत्रिणी जे मी म्हटलं, तर हॅव सम गुड कंपनी, की असे मित्र बनवा की जे खरंच तुम्हाला मदत करतील आणि त्यांचा पण एक सपोर्ट होताच शेवटपर्यंत. तर तेच म्हणजे माझा एक मित्र होता पियुष, त्यांनी तर मला म्हणजे खरंच खूप जास्त मदत केली, की कारण या प्रोसेसमधून जाताना होतं की आपण खचून जातो खूप असं म्हणजे. तर अशी एखादी स्टेज येते की जिथे आपण आपल्या आईबाबांना किंवा असं वाटतं की आपल्या फॅमिलीला त्रास म्हणजे काय द्यायचं आणि काय सांगायचं, तर अशा वेळी असे जे मित्रमैत्रिणी आहेत ते नक्कीच मदत करतात आणि त्या स्टेजमधून आपल्याला बाहेर पडता येतं. म्हणून चांगले मित्रमैत्रिणी असणं पण गरजेचं आहे. तर त्यांनीच मला आणि इंटरव्ह्यूला अपिअर होताना पण खूप मदत केली होती.
की म्हणजे त्यांचंच कारण आमच्या या पर्टिक्युलर याच्यासाठी एक म्हणजे असं काही प्लॅटफॉर्म नाहीये. जसं सिव्हिल सर्व्हिस एक्झामसाठी काय असतं की देर आर लाईक प्लॅटफॉर्म्स फॉर लाईक प्रॅक्टिस पॅनल म्हणून आपण मॉक इंटरव्ह्यू ज्याला आपण म्हणतो त्याला आपण फेस करू शकतो जाऊन, म्हणजे एक आपल्याला समजून येतं. पण असं नव्हतंच, तर मी माझ्याच मित्रमैत्रिणींना म्हटलं की तुम्हीच माझा मॉक इंटरव्ह्यू घ्या. आणि कुठेतरी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांपैकी बरेच सारे प्रश्न मला मेन इंटरव्ह्यू पॅनलला पण पडले. तर एक म्हणजे ते हेल्प करतं की मित्रमैत्रिणी. तर तेच म्हणजे माझं याच ऑर्डरमध्ये एक सिक्वेन्स असेल की जर तुम्ही म्हणाल की क्रेडिट कुणाला जातं, तर सर्वात आधी आई वडील, त्यानंतर ताई, शिक्षक आणि मित्रमैत्रिणी ह्या सर्वांचा एक चांगला पाठिंबा, ज्याला आपण खंबीर हे बॅकबोन होता की त्यांच्यामुळेच कुठेतरी शक्य झालं. असं म्हणतात की देर इज ऑलवेज बेटर दॅन द बेस्ट. म्हणजे असं होऊ शकते काय, असं आहे की सगळ्यांना असं वाटते की तू काहीतरी बेस्ट केलेलं आहे, ठीक आहे, पण कुठेतरी तुला असं वाटते का की याच्यापेक्षाही काही बेटर होऊ शकत होतं. म्हणजे असं होते ना की इतरांना जरी वाटत असेल पण आपल्याला असं वाटते की नाही की मी अजून काहीतरी चांगलं करू शकलो असतो. तर ते काय आहे आणि तू का बरं नाही करू शकला, म्हणजे कुठली काय अशी कमतरता राहून गेली की कुठली काय असं तू मिस्टेक केलं की ज्यामुळे तू तुझ्या डेफिनेशन नुसार बेस्ट नाही करू शकला. तर हे उत्तर आमच्या ज्या नेक्स्ट जे असे बरेच विद्यार्थी असणार की ज्यांना युपीएससी किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील, तर त्यांनी या चुका करू नये. तुझ्या चुकातून त्यांनी काहीतरी अनुभव घ्यावा, त्यांनी काहीतरी लर्निंग्स घ्यावं, यासाठी हे मी तुला विचारत आहे. जर तुला काही ऑब्जेक्शन नसेल तर. निश्चितच नाही आहे. तर हा एक खरंच म्हणजे खूप छान प्रश्न आता रेज केला इथे तुम्ही. तर कारण मिस्टेक्स करणं हा माणसाचा एक स्वभाव गुण आहे. तर पण या मिस्टेक्स मधून शिकणंही महत्वाचं आहे. तर तेच एक मला असं वाटतं की मिस्टेक्स करा, काही प्रॉब्लेम नाही, पण त्या मिस्टेक्स मधून शिकणंही तेवढंच महत्वाचं आहे. तर अशा पर्टिक्युलर ज्या काही म्हणजे खूप अशा बिगेस्ट मिस्टेक्स मी काही केल्या असं म्हणजे नाही, पण ठीक आहे, काही अशा गोष्टी होत्या की त्या अजून व्यवस्थित मी करू शकलो असतो. तर त्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जे मी सांगितलं की पीएचडी करतानीच मला करावं लागलं. तर मला असं कुठेतरी वाटतं की मी दोन्ही गोष्टी आणखी चांगल्याने हाताळू शकलो असतो, पण असं होतं की म्हणजे मी करू शकलो नाही. तर आपण आणि असं असतं की जसं आपण व्हिज्युअलायझेशन म्हटलं, तर आपण जर जे विचार करतो तेच होतं. आणि खरंच असं आहे की आपण जर विचार केला की या लिमिट पर्यंत आपण पोहोचू शकतो, तर आपण त्याच लिमिट पर्यंत पोहोचणार. तर मला असं वाटतं की हॅव सम अप्पर लिमिट, की नाही मी इतकं करू शकतो तर आपण तेवढं नक्कीच करू शकतो. असं की आज एवढं केलं तर नाही, पण थोडं जास्त ठेवा की म्हणजे लिमिट आपली जी आहे ती डिसाईड करा आणि त्याच्यासाठी तुम्ही ट्राय करू शकता की नाही मी आज एवढं कव्हर करणार किंवा मी या गोष्टी करणार. तर हे एक झालं. त्या व्यतिरिक्त पण हे जी 3 स्टेज प्रोसेस आहे पर्टिक्युलरली अबाउट दिस एक्झाम्स ऑफ युपीएससी, तर या तिन्ही स्टेजेसमध्ये असं असतं की तुमचा पेशन्स चेक केला जातो. तर त्यासाठी हॅव सम म्हणजे खूप जास्त अशी हिंमत लागते, कारण की तिन्ही स्टेजमध्ये खूप अशा म्हणजे गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपण खचून जातो किंवा म्हणजे असं वाटायला लागतं की आपण हे काय करतोय, कसं म्हणजे होणार वगैरे. तर ह्या सर्व गोष्टी आहेत, तर त्याला आपण स्मार्टली हँडल करणं कधीही गरजेचं आहे. तर त्यासाठी मला असं वाटतं की जर तुम्हाला म्हणजे स्वतःवर बिलीव्ह आहे, तर जसं प्रीचा रिझल्ट आउट व्हायची वेळ न बघता तुम्ही प्रिपेअर करणं स्टार्ट करू शकता मेन्सची. कारण की प्री टू मेन्स हा जो टाइम आहे तो टाइम खूप कमी असतो आणि त्या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त वेळेचा उपयोग करणं महत्वाचं असतं, जे की मी केलं नाही. असं कुठेतरी झालं की प्री नंतर मला असं वाटायला लागलं की इतका चांगला म्हणजे गेली नाही आहे एक्झाम, तर होईल की नाही एक अनसर्टन्टी आहे. तर मी असं की थोडं रिलॅक्स व्हायला म्हणजे फिरायला चाललो गेलो आणि मला असं वाटतं की त्या वेळात मी आणखी चांगल्याने जर प्रिपेअर केलं असतं तिथेच राहून, तर कुठेतरी माझा रँक अजून चांगला असता. म्हणून ह्या तिन्ही स्टेजेस मधून जाताना मला असं वाटतं की वेळेचा एक भान असू द्या आणि जीही वेळ मिळते त्या सर्व वेळेचा पूर्णपणे उपयोग करून घ्या. बिकॉज टाइम इज
सुपेरियर टू ऑल दिस, की म्हणजे जेव्हाचं काम तेव्हाच केलेलं कधीही बेटर. तर म्हणून तुम्ही वेळ वाया घालवू नका आणि हॅव फेथ इन यू, फेथ ठेवा स्वतःमध्ये की नाही आता नाही होणार तर नंतर होणार आहे आणि हे मला कामीच येणार आहे. तर हे एक आहे की सर्व लक्षात ठेवून कुठेही वेळ वाया घालवू न देता तुम्ही प्रिपरेशन आपली सुरू म्हणजे कॉन्स्टंटली तुम्ही करत राहा की ते तुम्हाला खरंच म्हणजे मदतच होईल असं मला वाटतं. कारण की तिन्ही स्टेजेसचा रिझल्ट होईपर्यंत, जसं प्रीचा रिझल्ट लागेपर्यंत आपण थोडे चिल होऊन जातो. तर ते नका होऊ, कारण की त्याच्यामध्ये असं होऊ शकतं की दुसरे एक्सपिरियन्स चिल असतील पण कुठेतरी जर तुम्ही केलं तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. त्यानंतर परत मेन्सचा रिझल्ट येईपर्यंत थोडा वेळ लागतो, कारण मेन्सचे पेपर चेकिंगला वगैरे वेळ लागतो. तर कुठेतरी थोडं कॉन्टॅक्ट करा आणि इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन तुमची थोडीफार का होईना पण सुरू ठेवा. तर तेच असं मला सांगा असं वाटतं की वेळेचं भान असून पूर्णपणे म्हणजे डेडिकेटेडली तुम्ही प्रिपेअर करा. एक पुन्हा इथं विचार असं वाटते मला, जसं तू म्हणाला की इथे मेन्सची एक्झाम होते किंवा प्रिलिमची जी एक्झाम होते इथे तुमचं पेशन्स चेक केलं जातं. तर इन केस समजा तुला सक्सेस नसतं मिळालं, ठीक आहे, तू फेल झाला असता, तर तुझं रिॲक्शन काय राहिलं असतं? सो दॅट इज अ ट्रिकी क्वेश्चन की म्हणजे तू काय केलं असतं? म्हणजे याच्यानंतर ते सोडून दिलं असतं, पुन्हा ट्राय केलं असतं? निश्चितच मी पुन्हा ट्राय केलं असतं. बिकॉज असं माझ्या स्वभावातच नाही आहे की कुठेतरी खचून, कारण तोपर्यंत त्या स्टेज पर्यंत जाईपर्यंत इंटरव्ह्यूला अपिअर होणंच हेच माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट होती आणि तेच माझ्यासाठी एक यश होतं की तिथपर्यंत त्या स्टेज पर्यंत जाणं हे महत्वाचं होतं. आणि जर मी त्या स्टेज पर्यंत गेलो तर मला असं कुठेतरी एक म्हणजे हे होतं की पुढे जाऊनही मला परत एकदा ट्राय करता येईल. बिकॉज म्हणजे मला माहिती होतं की या अटेम्प्ट मध्ये नाही झालं, दिस इज माय फर्स्ट अटेम्प्ट, तर सेकंड अटेम्प्ट मध्ये होईल. म्हणून मी निश्चितच परत व्यवस्थित आणखी म्हणजे मी इव्हन फॉर्म पण भरला होता, कारण इंटरव्ह्यू झाल्यावरती थोडं एक असतं की ठीक आहे आपण तिन्ही स्टेजेस मधून गेलो पण फायनल तर इट इज नॉट फायनल. तर कपिल, ही जी युपीएससीची परीक्षा आहे ती सगळ्यांनाच हवीशी वाटते आणि इतरही अशा कितीतरी स्पर्धा परीक्षा आहे ज्या क्रॅक करण्याचे स्वप्न विद्यार्थी बघतात. तर अशा या युवा पिढीला तू काय सांगणार? पर्टिक्युलरली बरेचसे डिस्ट्रॅक्शन असतात, ते डिस्ट्रॅक्शन हे कसे फेस करू शकतात, कसे त्या डिस्ट्रॅक्शन पासून स्वतःला दूर ठेवू शकतात, उत्तर मला तुझ्याकडून हवं आहे. ओके, सो फॉर जे यंग जनरेशन आहे त्यांना मी हेच सांगतो की ज्या 5 ज्या ह्या गोष्टी आहेत ज्या मी आता सांगेल त्या लक्षात ठेवा, कारण की त्या कुठेतरी तुम्हाला जे हे हायली कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत त्या क्रॅक करायला मदत करतील. आणि त्यातच नाही तर लाईफचे पण जे तुमचे जे डिसिजन्स आहेत ते पण घ्यायला तुम्हाला मदत होईल आणि यू कॅन ऑल्सो बिकम व्हेरी सक्सेसफुल पर्सन इन युअर लाईफ. तर त्यातली पहिली गोष्ट जी आहे ती आहे माझी की परीक्षार्थीच बनून नाही तर तुम्ही विद्यार्थी म्हणून जगा. यामधून मला हे सांगायचं आहे की तुम्ही आधीपासूनच जसा आपण वेगवेगळ्या लोकांशी कॉन्टॅक्टमध्ये येतो तर प्रत्येकाकडेच काही ना काही म्हणजे असं चांगल्या गोष्टी असतात, तर चांगल्या गोष्टी घेऊन वाईट गोष्टी सोडून द्या. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला ओळखायला शिका. तर असं म्हणजे एक असतं की तुम्ही म्हणजे प्रत्येकातच काही ना काही असं एक टॅलेंट लपून असतो, तर त्याला ओळखणं सर्वात महत्वाचं असतं. की जसं मला आधीपासूनच कुठेतरी निसर्गाची ओढ होती आणि दगडांविषयी प्रेम होतं कुठेतरी आधीपासूनच, तर हे की म्हणजे ते ओळखणंही गरजेचं आहे. त्यानंतर स्वतःला ओळखा. सो त्यानंतर जी तिसरी जी गोष्ट आहे, तुम्ही एकदा स्वतःमध्ये कोणतं टॅलेंट आहे ते जर माहिती केलं तर त्यानंतर एक्झिक्यूट करा की प्लॅन प्रिपेअर करा की ठीक आहे माझी ही हॉबी आहे किंवा मला हे करायला आवडतं, तर ह्या हॉबीचा मी कुठेतरी म्हणजे जॉबसाठी किंवा याच्यामध्ये उपयोग करू शकतो. कारण की असं असतं की प्रत्येक लोक काही ना काही आपण करत असतो. आपण जे जॉब करतो ते स्वतःला आवडणंही तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही सॅटिस्फाईड आहात का? तर हे कुठेतरी सर्वात शेवटी की म्हणजे तेच मॅटर करतं. बिकॉज यू शुड लव्ह युअर जॉब ऑल्सो. तर हे एक झालं. त्यानंतर एक प्लॅन तुम्ही असू द्या. त्यानंतर हॅव सम गुड बुक्स विथ यू अँड गुड फ्रेंड्स ऑल्सो. तर यामध्ये मी असं नाही म्हणणार की तुम्ही म्हणजे ठीक आहे चांगले मित्र ठेवा, मैत्रिणी ठेवा. त्यानंतर जे आहे कारण ते कुठेतरी तुम्हाला मदतच करतील.
त्यानंतर बी युअर ओन मोटिवेशन. कारण असं होतं की एकदा आपण कोणता व्हिडिओ बघितला आणि काही हे बघितलं तर आपल्याला खूप मोटिवेशन येतं, पण ते असं की सतत एक स्वतःहून आलं पाहिजे की नाही मला उठायचं आहे आणि मला अभ्यास करायचा आहे आणि मला हे करायचंय ते करायचंय. तर कुठेतरी स्वतःच म्हणजे एक मोटिवेशन ठेवा. त्यानंतर यामध्ये टू स्टे मोटिवेटेड मला असं वाटतं की स्टे अवे फ्रॉम सोशल मीडिया टू सम एक्सटेंट. कारण की जसं की सोशल मीडियाचा जसं आता इथे मला हे सांगावं असं वाटतं की जे सिंपल आपण जर उदाहरण घेतलं जसं फायर झालं तर जे फायर आपण जे हे करतो यूज करतो याच्यामध्ये एलपीजी म्हणून, तर तेच कुठेतरी आपण त्याच्याने स्वयंपाक करतो आणि त्याच्यापासून आपल्याला म्हणजे फूड वगैरे म्हणजे अन्न आपण शिजवू शकतो. पण तेच फायर किंवा बॉम्ब वगैरेच्या मदतीने आपण म्हणजे विध्वंसक एक होतं. तर इट इज अप टू यू, इट इज इन युअर हँड्स की हाऊ यू आर हँडलिंग दिस थिंग्स. सोशल मीडिया, मित्र मैत्रिणी, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याचा आपण कशा प्रकारे वापर करतो हे शेवटी तुमच्यावरती आहे. सो या सर्व गोष्टींचं जसं आता म्हणजे जर मला गर्लफ्रेंड पाहिजे तर मी निश्चितच अशी गर्लफ्रेंड निवडली असती की जी मला सपोर्ट करेल, जी मला मदत करेल आणि जिचा कुठेतरी मला पाठिंबा असेल. कारण की असं होतं की म्हणजे मला असं वाटतं की असं एखादा व्यक्ती निवडा की तो तुम्हाला पाठिंबा देईल, तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि तुम्हाला सपोर्ट करेल. बिकॉज तेच मॅटर करतं. आणि सोशल मीडिया विषयी पण मला असं वाटतं की सोशल मीडियाचा वापर आपण खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक या सर्व गोष्टींमधून असे पेजेस फॉलो करा की जे तुम्हाला मदत करतील. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम ऍस्पिरंट, यू कॅन फॉलो द हिंदू पेज. कारण की द हिंदू पेज मध्ये ते जे डेली म्हणजे न्यूज अपडेट्स इव्हन मी पण फॉलो करतो की म्हणजे डेली अपडेट्स माहिती होतात. शॉर्ट त्याच्यामध्ये ते दिलं असतं आणि स्क्रोल करताना आपल्याला माहिती होतात की अच्छा करंट इव्हेंटमध्ये हे सुरू आहे. तर त्याचा एक आपण अशा प्रकारे वापर करू शकतो. युट्यूबमध्ये अशा चांगले चांगले चॅनल्स शोधून काढा की ज्याची तुम्हाला मदत होईल. ही होती चौथी गोष्ट की म्हणजे बी युअर ओन मोटिवेशन मध्ये मी सांगू इच्छितो. त्या व्यतिरिक्त पाचवी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे डोंट क्विट अंटिल यू आर डन. कारण काही गोष्टींना वेळ लागतो पण गोष्टी होतात आणि प्रत्येकासाठी आपल्या आपल्या पेसनी गोष्टी घडून येतात. फॉर एक्झाम्पल, माझ्या ताईचंच उदाहरण घेतलं तर तिने पहिल्याच याच्यात झालं नाही पण तिच्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झालं. तर असं होतं की अपयश येतच, तर ती एक पायरी म्हणून घ्या आणि ह्या 5 गोष्टी लक्षात ठेवा आणि निश्चितच यश तुमच्या पदरी पडेल. तर तेच माझं पाचवी आणि सर्वात महत्वाची गोष्ट सांगायचं असे आहे की डोंट क्विट अंटिल यू आर डन. जोपर्यंत तुम्ही जे ठरवलं आहे ते करत नाही तोपर्यंत थांबू नका. खूप छान गोष्टी तू विद्यार्थ्यांना सांगितल्या. हे 5 पॉइंट खरंच प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या माइंडमध्ये फिट करून घ्यायला पाहिजे की स्वतःला ओळखा, आपल्याकडे एक चांगलं प्लॅनिंग असायला पाहिजे. कारण एक साधं घर जरी बनवायचं असेल आपल्याला तर आपण प्रॉपर प्लॅनिंग आधी कागदावर करतो, असंच घर बनवत नाही. आणि घर तर जर का चुकला समजा तर आपण त्याच्यामध्ये काहीतरी रिनोव्हेशन करू शकतो. पण जर का तुम्ही स्वप्न खरे तुमच्या पॅशनलाच तुमचं प्रोफेशन बनवा. कारण चुकीचं जर तुम्ही प्रोफेशन चूज केलं तर तुम्ही सॅटिस्फाईड राहणार नाही. जरी पैसा कमवलात पण आनंद मिळणार नाही. म्हणून तुमचं जे पॅशन आहे त्याला ओळखा आणि त्यालाच प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करा. त्यानंतर त्यांनी सांगितलं की सोशल मीडिया जे आहे त्याला आपण प्रॉपरली यूज करायला पाहिजे. ते एक प्रकारचे जसं त्यांनी फायरचे एक्झाम्पल दिलं की फायर कुकिंगच्या पण कामात येते, एखाद्याला विध्वंस करण्याच्या कामात पण येते. फॉर एक्झाम्पल, एखादा नाईफचा चाकूचा जर एक्झाम्पल बघितलं तर तो भाजी किंवा फ्रुट्स कापण्याच्या कामात येतो, तर एखाद्याचा मर्डर करण्याच्या कामात सुद्धा येऊ शकतो. म्हणजे ती तर एक निर्जीव वस्तू आहे, त्याचा उपयोग कसा करायचा हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि आजच्या युवा पिढीमध्ये जनरली मी बघते की 3 मोठे डिस्ट्रॅक्शन बघायला मिळतात. एक म्हणजे सोशल मीडिया, दुसरं म्हणजे ऍडिक्शन आणि तिसरं आहे गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड. तर पहिलं जे आहे सोशल मीडिया त्याबद्दल बोललोच, आणि थर्ड जे आहे ऍडिक्शन तर असायलाच नको. कुठल्याही पद्धतीने कुठल्याही कितीही विचार केला तर ते इट इज नॉट गुड फ्रॉम एनी अँगल. आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा जर विचार केला तर जसं कपिलने खूप छान आपल्याला सांगितलं की अशी व्यक्ती निवडा की जे तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सपोर्ट करेल, तुम्हाला कुठेतरी ते डिस्ट्रॅक्शन म्हणून नाही तर एक मोठं स्ट्रेंथ म्हणून तुमच्या जीवनात येईल. तर अशा प्रकारची व्यक्ती जर तुम्हाला मिळत असेल तर नक्कीच तुम्ही आपल्यासोबत तिला किंवा त्याला ठेवू शकता. अदरवाईज हे मोठं एक डिस्ट्रॅक्शनचं काम करणार आहे. जर त्यांची स्वप्न आणि तुमची स्वप्न वेगळी असली किंवा तुमच्या स्वप्नांबद्दल त्यांना आदर नसेल तर ते तुमच्या वेळेची किंमत समजू शकणार नाही, असं हे निश्चितच आपल्याला कपिलने सांगितलं.
आणि बरेच पॉइंट त्यांनी सांगितले आहे जे आता मी रिपीट करणार नाही, पण एक शेवटचा प्रश्न मी कपिल तुम्हाला विचारते आहे की आमचे 2 चॅनल आहे, एक आहे मोनिका ठाकरे आणि दुसरा आहे करिअर गाईड. मोनिका ठाकरे जो चॅनल आहे, जर तू बघितलं असेल तर त्यामध्ये मोटिवेशनल व्हिडिओज आहे, मुलांसाठी सायन्स मॅथ्सचे व्हिडिओ आहे, आमच्या शाळेच्या कार्यक्रमाचे व्हिडिओज आहे, कपिलचे पण व्हिडिओ आहे, कारण कपिल आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे, तर त्याचा आमच्या शाळेत कशा प्रकारे सत्कार झाला ते पण तुम्ही नक्कीच बघू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळेल त्या व्हिडिओची. आणि बरेचसे स्टडी टिप्स आणि ट्रिक्स बद्दलचे व्हिडिओज त्या चॅनलवर तुम्हाला मिळतील. सेकंड जो चॅनल आहे जो आता तुम्ही बघत आहात तो आहे करिअर गाईड, आणि हा कम्प्लिटली डेडिकेटेड आहे टू करिअर गायडन्स. म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना त्यांचं करिअर चूज करण्यासाठी, प्रॉपर गोल सेटिंग करण्यासाठी या चॅनलच्या माध्यमाने आम्ही मदत करत असतो. तर या चॅनल बद्दल कपिल तुम्हाला काय वाटतं, तुला काय वाटतं हे तुला सांगायचं आहे की तू कधी बघितले आहे का व्हिडिओ, आणि तुझं काय मत आहे जर बघितलं असेल तर. बघितलंच नसेल तर तू सांगू शकणार नाही, आणि जर बघितलं असेल तर तुला तुझे मत व्यक्त करायचे आहेत. या पर्टिक्युलर चॅनल विषयी जे तुम्ही सांगितलं, म्हणजे एक मोनिका ठाकरे आणि दुसरा करिअर गायडन्स, तर तेच म्हणजे मला हे बघून खूप छान वाटलं की म्हणजे कारण असं असतं की खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की ज्या आपण डिरेक्टली जाऊन कुणाला शिकवू शकत नाही किंवा सांगू शकत नाही, पण इथे जे ओपन जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, जसं की युट्यूबचा हा चॅनल झाला, याच्या थ्रू खूप साऱ्या गोष्टी आपण फ्री ऑफ कॉस्ट अशा काही लोकांपर्यंत पोहोचवू शकतो जे अफोर्ड करू शकत नाही शाळेत जायला, किंवा मग बरेच सारे अडथळे येतात. तर त्या सर्वांना हे म्हणजे कुठेतरी एक म्हणजे दूर सारून ते लोक ह्या युट्यूब चॅनलच्या मार्फत जे एज्युकेशनल तुमचे, जसे मी काही ते ट्रिग्नोमेट्री वगैरेचे व्हिडिओज मी बघितले आहेत आणि ते मला कुठेतरी खूप आवडलं की म्हणजे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या कुठेतरी जाऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स म्हणा किंवा मग बेसिक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग की जे महत्वाचं असतं त्यासाठी म्हणजे कुठेतरी मदत होते. तर कारण असं असतं की चांगले ऍक्टर्स किंवा ऍक्ट्रेस यांना आपण पटकन फॉलो करतो, पण असे जे तुम्ही हा प्रयत्न करत आहात की लोकांपर्यंत अशा काही गोष्टी पोहोचवणे, हे खूपच छान गोष्ट आहे. आणि मला असं म्हणजे या चॅनलवर येऊन आणि हा एक्सक्लुझिव्ह मॅमनी इंटरव्ह्यू घेतला, तर खरंच मला खूप छान वाटलं की या प्लॅटफॉर्मच्या मदतीने मी इथल्या ज्या रुरल एरियामध्ये, जसं हा पूर्ण भाग झाला, कमीत कमी महाराष्ट्रातलेच म्हणजे जे विदर्भ रिजन किंवा मग ऑल ओव्हर महाराष्ट्रातले जे सर्व बघतील, तर त्या लोकांपर्यंत याविषयी म्हणजे जिओलॉजी विषयी किंवा या जिओलॉजीस किंवा युपीएससीच्या एक्झाम्स विषयी जर मी काही माहिती पोहोचवू शकत आहे, तर खरंच म्हणजे मला खूप छान वाटलं. बस इट टेक्स लॉट ऑफ करेज अँड एफर्ट्स, की मला माहिती आहे, कारण की आताच बोलता मगाशी तुम्ही बोललेत की रात्री 2 वाजता पण तुम्ही रेकॉर्ड केला आहे, तर खरंच म्हणजे हा एक म्हणजे खूप छान प्रयत्न आहे आणि त्यासाठी खूप मेहनत लागते. सो मला असं वाटतं की आपण दुसरे जे ऍक्टर्स ऍक्ट्रेस असतो त्यांना आपण लगेच फॉलो करतो, तर खरंच मॅमच्या दोन्ही चॅनल्सला मला असं वाटतं की तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून त्यांचं जे हे स्वप्न आहे, जे युवा पिढीला करिअर म्हणजे करिअर काउन्सिलिंग एक प्रकारचं त्यांना एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करायचं आहे, तर त्यामध्ये त्यांना मदत होईल. आणि जे आधीचं चॅनल जे होतं मोनिका ठाकरे नावाचं, त्यामध्ये सुद्धा अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स मिळतील की ज्या खरंच आपण शाळेत कुठेतरी मिस होऊन जातात त्या गोष्टी, कारण तिथे असं असतं की रूल्सनी आपण बांधलेले असतो, एक्झाम्स कंडक्ट करायचे असतात, काही गोष्टी आपण शेअर करू शकत नाही. तर या ठिकाणी याच्या माध्यमातूनच आपण म्हणजे त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवत आहोत. तर मला खूप छान वाटलं आणि नक्कीच तुम्ही या दोन्ही चॅनलला लाईक आणि शेअर करा, कारण की मॅमनीच मला म्हणजे शिकवलं सायन्स, त्या शिकवायच्या मला 8 ते 10 मध्ये, आणि परत आता माझा हा पहिलाच इंटरव्ह्यू तो पण मॅमनी या प्लॅटफॉर्मवर घेतला, म्हणून कुठेतरी मला या प्लॅटफॉर्म विषयी पण मी म्हणजे साठी खूप जास्त ग्रेटफुल आहे की त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिली इथे येऊन म्हणजे प्रश्न विचारून युवा पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणजे मला एक प्रोत्साहन दिलं, आणि खरंच मी ग्रेटफुल आहे की त्यांनी मला इथं बोलावून हा इंटरव्ह्यू घेतला. थँक्यू कपिल, खूप सुंदर तू बोललेला आहे आणि तू भरपूर वेळ आज आम्हाला दिला आणि आमच्या विद्यार्थ्यांना
इतकी माहिती तू एकदम अगदी सविस्तरपणे सांगितली. निश्चितच विद्यार्थ्यांना याचा भरपूर फायदा होणार आहे. मला नाही वाटत की इतक्या सुंदर प्रकारे इतकं डिटेलमध्ये तुम्हाला कोणी आजपर्यंत या पोस्टसाठी नॉलेज दिलं असेल असं मला तरी वाटते. खरंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि आपले स्वप्न जे आहे ते आता कपिलने ज्या प्रकारे स्वप्न पूर्ण केले त्या प्रकारे तुम्ही पण प्रॉपर प्लॅनिंग करून आणि त्याने ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याला फॉलो करून तुम्ही आपल्या जीवनात त्याचं इम्प्लिमेंट करून निश्चितच तुम्हाला यश मिळेल. त्या प्रकारची तयारी तुम्ही निश्चित करा. आणि कपिलचं खूप खूप धन्यवाद आमच्या चॅनलवर आल्याबद्दल. थँक्यू सो मच.